मुंबईच्या महापौर रितू तावडे या आता नव्या वादात सापडल्या आहेत। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यावरून विरोधकांनी महापौरांवर निशाणा साधलाय। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी इतके 25 लाख खर्च करण्याची गरज काय असा विरोधकांचा सवाल आहे। त्यावर महापौरांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे। त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूयात। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 25 लाख। विरोधक म्हणतात बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार। प्रसिद्धीचा नाद पुन्हा नवा वाद। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा नव्या वादात सापडल्यात। हा वाद आहे महापौर आणि सोशल मीडियावरचा खर्च या संदर्भातला। महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रसिद्धीसाठी जवळपास 25 लाखांचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षासाठी 25,12,000 खर्च करण्याचा हा प्रस्ताव आहे। या प्रस्तावानुसार महापौरांच्या रोजच्या कार्यक्रमांसह बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती सोशल मीडियावर देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केली जाणार आहे। महापौरांच्या सोशल मीडियामधल्या प्रसिद्धीसाठी एवढा खर्च कशाला असा विरोधकांचा सवाल आहे। तर महापौर कार्यालय प्रसिद्धीसाठीचा हा 25 लाखांचा प्रस्ताव या आधीच्या महापौरांसाठी देखील होता। माय बीएमसी या पोर्टलच्या माध्यमातूनच हा प्रचार सुरू असतो असा दावा महापौरांनी केलाय। एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांना निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला। झाले 6 महिने झाले मी आलेली आहे। हे गेल्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहे। त्या कंपनीचं नाव आहे मेसर्स रन टाइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि ही जी कंपनी आहे ती गेले 2 वर्षापासून 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये माय बीएमसी प्रसार माध्यमाचं काम करते आणि आतापर्यंतच्या माहितीनुसार प्रत्येक महापौरांना माय बीएमसी हे जे पोर्टल असतं मुंबई महानगरपालिकेचं, त्या पोर्टलच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती महापौरांचा सुद्धा पूर्ण दिवसभराचा जेवढा पण प्रसार असतो, प्रचार तो त्या पोर्टलमधून दाखवला जातो। माझी मागणी एवढीच होती की या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफर असेल, फोटोग्राफर असेल अशा पद्धतीची व्यवस्था पुरवता तर ती व्यवस्था कायम माझ्याबरोबर सतत माझ्याबरोबर राहिली पाहिजे, ही मागणी मी नक्कीच केली होती। महापौरांच्या या नव्या वादानंतर विरोधक म्हणतायत आम्हाला आता रितू तावड्यांच्या वादांवर बोलायचा कंटाळा आलाय, तर सतत महापौरांचं नाव घेऊन राजकारण करू नका असं उत्तर रितू तावडेंनी दिलंय। सतत आता महापौरांवर बोलणं आम्हालाही आता कंटाळा आलाय, कारण प्रतापच असे आहेत, सांगावे आणि किती झाकावे। महापौरांचं काय आहे? मुंबई महानगरपालिका माय बीएमसीच्या हँडलवरती महापौरांचं काम हे केलंच जातं। आतापर्यंतची ती प्रथा परंपरा आहे। तर अशा पद्धतीने महापौरांचं नाव त्याच्यामध्ये घुसवून ह्या पद्धतीने जे कोणी अधिकारी काम करत असतील किंवा विरोधक ह्याच्यामध्ये हात घालून काम करत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं हे पितळ या ठिकाणी उघडं पडले। याआधी महापौर बंगल्याच्या कामासाठी 3 कोटींचं टेंडर काढण्यात आल्याचे आरोप झाले। मात्र ते टेंडर फक्त बंगल्यासाठी नव्हे तर त्या परिसरातल्या कामासाठी असल्याचं स्पष्टीकरण महापौरांनी दिलं। त्याआधी महापौरांनी 1 कोटीचं रोलेक्स घड्याळ घातल्याचाही वाद रंगला होता। महापौरांनी घातलेलं रोलेक्स डायटोना हे घड्याळ 1 कोटीचं असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता। मात्र ते घड्याळ रोलेक्सचं नव्हे तर मायकल कोर्स कंपनीचा आहे असा दावा त्यावेळी महापौरांनी केला। आता पुन्हा सोशल मीडियावरच्या खर्चावरून महापौरांवर विरोधकांनी निशाणा साधलाय। आता पुढच्या काळात महापौर
आणि माय BMC सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहेत आणि प्रत्यक्ष मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यात किती ऍक्टिव्ह आहेत याकडे लक्ष असेल. रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई.